झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात कान्हूमातेचा उत्सव उत्साहात साजरा। कान्हूमातेच्या विसर्जन मिरवणुकीला भाविकांचा जल्लोष। खानदेशातील पारंपरिक श्रद्धेचा आणि कौटुंबिक एकतेचा प्रतीक असलेला कान्हूमातेचा उत्सव धुळ्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। श्रावण महिन्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या या उत्सवात 1.5 दिवस कान्हूमातेची पूजा, जागरण व विसर्जनाच्या मिरवणुकीने संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। रविवारी शहरातील विविध भागांमध्ये कान्हूमातेची स्थापना करण्यात आली। घराघरात रांगोळी, सजावट आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवीची पूजा करण्यात आली। रात्रभर जागरण, भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले। दुसऱ्या दिवशी वाजत गाजत मिरवणुकीद्वारे कान्हूमातेचे विसर्जन करण्यात आले। या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येतात। घरातील जुन्या वादविवाद विसरून आपुलकीने सण साजरा केला जातो। त्यामुळे अनेक वर्षांचे वैर देखील कान्हूमातेच्या साक्षीने संपुष्टात येतात अशी श्रद्धा आहे। उत्सवानिमित्ताने पारंपरिक रोट म्हणजेच पुरणपोळीचा नैवेद्य देवी समोर अर्पण केला जातो। या नैवेद्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात आणि एकत्र भोजनाचा आनंद घेतात। अनेक वेळा बाहेर गावी गेलेली मंडळी सुद्धा खास या उत्सवासाठी आपल्या मूळ गावी परत येतात। यामुळे घराघरात उत्साहाचे वातावरण निर्माण होते। या उत्सवासाठी बाजारपेठेत कान्हूमातेचे मुखवटे, शृंगार साहित्य, पूजा साहित्य आणि सजावटीच्या वस्तूंना विशेष मागणी असते। कान्हूमातेचा उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात केवळ खानदेशातच साजरा होतो। ही या उत्सवाची खासियत आहे, त्यामुळे या सणाला विशेष स्थान आहे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।